काल मी तुम्हाला म्हटलं होतं यांनी कैऱ्या आणल्यात आणि त्या जरा आंबट निघल्यात, त्यामुळे त्याचा आहे ना मी एक आज पदार्थ बनवणार आहे. कैरीचा सीझन म्हणला ना सगळ्यांच्या घरी हा पदार्थ बनतोच बरं का, आणि तो म्हणजे मुरंबा. मी तोच बनवणार होते आज. खरं तर हा पदार्थ नाही बरं का, माझ्यासाठी ना खरंच गोड एक लहानपणीची आठवणी. आम्ही बहिणी ना त्यामध्ये सगळ्यात मी लहान आहे आणि माझ्या मोठ्या बहिणी ना ह्या कायम बनवायच्या, त्यामुळे ना मला ही रेसिपी माहिती आहे. त्यांच्याकडूनच मी पण शिकलेली आहे. कैऱ्या आधी छान धुवून घ्यायच्या, त्यानंतर त्याची साल काढून ना लगेच सगळ्या किसणीने छान अशा किसून घ्यायच्या आणि त्यामध्ये ना ताप कढईत ठेवून त्यावर गूळ टाकायचा आणि सिंपल असा मुरंबा तयार होतो. तुमच्याकडे कसा बनवतात मला नक्की सांगा. पण लहानपणी जे बनवायची ना माझी बहीण ते आत्ता खरं कळतंय, त्यात गुळाची गोडवी नसून त्यांच्या प्रेमाची असायची आणि सगळ्यांना थोडं थोडं वाटून देऊन खाण्यात ना खरंच खूप मज्जाच वेगळी होती. चला गेले ते दिवस. त्यानंतर यांनी काय टेस्ट नव्हती केली, त्यामुळे यांना डब्यावरच मी दिला होता डायरेक्ट. यांचा डबा भरला, ते कामाला गेले आणि त्यानंतर मी पटकन असं सगळं किचन आवरायला घेतलं. सगळं पटपट आवरून झालं. मी ना गहू भिजत घातले होते, कारण मला आहे ना गव्हाचा चिक आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही चॉकलेट बाउल एन्जॉय केलं. हे खरं तर माझ्या मैत्रिणीचं शॉप आहे बरं का, वाघोलीमध्ये, आणि आज आम्ही घेतलं होतं. ते एक नंबर टेस्ट आहे खरंच. नक्की विजिट करा. आणि चॉकलेट बाउल आणि प्राइस पण अफोर्डेबल आहेत बरं का, आणि मी वरती फोटो पण टॅग केलाय. सो नक्की जा आणि व्हिजिट करा आणि आनंद घ्या चॉकलेट बाउलचा.